मी माझे मावळो सर्व, तू तुझे उगवो आता. मी तू पण जगन्नाथा, होवो एकचितत्वता. देवभक्त असे द्वैत, अद्वयत्व न खंडिता. दाखवी देवदेवेशा, प्रार्थना ही तुला आता. सद्गुरुनाथ महाराज की जय. भक्तीच्या सर्व वाटा विविध प्रकारच्या भगवान श्रीकृष्ण सांगतायत. कर्माच्या जाणीवेतले आहेत, ज्ञानाच्याही जाणीवेतले आहेत, परंतु तरी सुद्धा माझा भक्त होण्यासाठी माझ्या अंतरंग चतुष्टयाच्या सर्व जाणीवा ईश्वरार्पण करणं हीच एकमेव भक्ती कशा प्रकारे चढत्या वाढत्या प्रमाणात होत होते. काय होतं, ज्ञान हे आहे ना, ज्ञान हे खूप पातळ असतं. ते अनुजरणाचं गाणं बघा, एक भजन आहे, पतला पतला सबसे पतला कौन है. तर ज्ञान हे सर्वात पातळ आहे. पातळ म्हणजे काय, ते जेवढं सूक्ष्मात जाणं तेवढं त्याचं स्वरूप वाढत जातं. आता सूक्ष्मात जसं जातो आपण तसं तसं आपल्या ईश्वराबद्दलच्या संकल्पना बदलत जातात. प्रश्न हा आहे. त्याच्यामुळे आता काय असतं, बद्ध जाणीवेत आपण ईश्वराची संकल्पना आपल्या भूमिकेतनं परंपरागत अशा एक प्रकारच्या आपल्या ज्या काही मनबुद्धीच्या जाणीवा आहेत त्याप्रमाणे त्या शिवाला पिंडीत घालतो, त्याच्यावरती अभिषेक करतो, त्याच्यावरती बेल वाहतो. पण प्रत्यक्ष शिवस्वरूप असा आहे का, हा विषय परत तिथंच राहतो. हे नाही असं नाही म्हणण्याचा भाग आहे. लक्षात घ्या, ही ज्ञानाची एक जाणीव आहे जी सगुणातली आहे. याच्याही खाली जाणीव काय आहे की फक्त उपास करायचा, फक्त ते तेवढंच करायचं आणि मग त्याचा मग बाकीच्या एरवीला जाऊन काही जीवनाची संबंध नसणे. ही एक अजूनच खालच्या ज्ञानाची. म्हणजे ते काही चुकीचं आहे का, तुम्ही भक्त आहेस ना, आणि त्याच्याही खालचं कुठलं असेल फक्त नमस्कार करायचा लाभून तू ठीक मी ठीक असं. ही अजून एक वेगळी जाणीव. म्हणजे जपण तो शिव वरच्या स्तरावर जातो तेव्हा कुठे जातो, तो माझा आत्मस्वरूपामध्ये आहे. शिव म्हणजेच आत्मा, ही जरा वेगळी जाणीव झाली. जे माझ्या आतमध्ये शिव कार्य करतो आहे, मग तो शिव, मग मी जीवात्मा वेगळा, मग शिव हाच जीवात्मा झालाय. ही अजून एक वेगळी. मग तो जीवात्म्याला शिव कसं करायचं, हा साधनेचा अजून एक वेगळा मार्ग झाला. आणि हे करत करत तो शिव ओंकार स्वरूपात कसा आहे हेही समजतं. त्यानंतर तो शिव हळूहळू आपल्या जाणीवेत कसा यायला लागतो. आणि मग नंतर त्याला कळतं की अरे हा ब्रह्मांड म्हणजे सर्व शिवच आहे, ही पृथ्वी शिवस्वरूप आहे. आणि हा प्रचंड अभिषेक जो मी नुसत्या एका याने करतो आहे, तर निसर्गच त्या शिवाचा अभिषेक करतो. बघा, अजूनच विस्तृत जाणीवा. म्हणून सूक्ष्म मनाच्या या विस्तृत जाणीवा जेवढ्या तुम्ही प्रस्तुत करत जाल, एका काव्यात म्हटलंय मी, तर त्या जाणीवांप्रमाणे आपल्याला अजून वरच्या भूमिकेत जाता येतं. मग तो शिव जो आहे तो विश्वात्म्याच्या जाणीवेतनं कार्य करतोय. बघा, मग इथं शिवाचं तमस्वरूप राहिलं का काही, ते विश्वात कार्य करणारी त्याची एक शक्ती आहे. म्हणून शिवस्वरूप तमाच्याही पलीकडे जाऊन पोचतो. मग त्या विश्वात्म्याच्याही पलीकडे विश्वातीताची जी जाणीव आहे
ती खरी सत्य स्वरूपातली शिव ही जाणीव आहे, लक्षात घ्या. म्हणून शंकर, महेश आणि शिव बघा कसे या ज्ञानाच्या जाणीवेतनं फरक पडणाऱ्या गोष्टी आहेत. आणि जशी ही जाणीव वाढत जाते तसं तसं शिवाबद्दलची भक्ती वेगळ्या मोड मध्ये, वेगळ्या फॉर्म मध्ये माणसाच्या अंतरंगात, हृदयात शिरायला लागते. भक्ती वाढते ज्ञानाने. ज्ञानाने भक्ती कमी होत असेल तर लक्षात ठेवा काहीतरी गडबड आहे. बरोबर आहे ना, काहीतरी गडबड आहे. म्हणून ज्ञानाने भक्ती वाढली पाहिजे. हृदय अजूनच हलकं व्हायला पाहिजे. ते छोट्याच्या खट्टकीने झालं तरी इथं कुठंतरी पोचलं पाहिजे. ही त्या भक्तीची जाणीव आहे, लक्षात घ्या. त्याच्यामुळे ज्ञानाने कोरडेपणा येतो हे म्हणणं अत्यंत चुकीचं आहे. ज्ञानेश्वर महाराज काय कोरडे होते काय? तुकाराम महाराज काय कोरडे होते? तो विठ्ठल सुद्धा रडत होता त्यांच्यासाठी. तिथं काय त्या ज्ञानाची जाण आहे का? ते ज्ञानाच्याही पलीकडे गेलेले इथे जाणीव आहे. ही भूमिका आहे त्याच्यातली. त्याच्यामुळे हा शिव खूप वेगळ्या जाणीवेतनं समजून घ्यायला पाहिजे. आता विषय हा आहे, पण भक्तीच्याच जाणीव आहे. त्या भक्तीच्याच जाणीव आहे. त्या भूमिकेतनं आपण आता पुढे जाऊयात. मग जाती व्यक्ती पडे बिंदुले, जेव्हा भावे होती मज मिनले, जैसे लवणकण घातले सागरा माझी. ज्याप्रमाणे समुद्रात मिठाचा खडा मिळाला असता त्याचे अस्तित्व राहत नाही, त्याप्रमाणे जेव्हा पुरुष अनन्य भावाने माझ्यात मिळतो तेव्हा मग त्याचेही व्यक्ती जातीवर शून्य पडते. म्हणजे जाती व्यक्ती राहत नाही. म्हणजे क्षेत्र म्हणजे स्त्रिया, शूद्र वगैरे असल्या भानगडीत, ब्राह्मण वगैरे असल्या या सगळ्या पृथ्वीवरच्या जाती आहेत, लक्षात. त्याच्यामुळे याच्याशी काही संबंध राहत नाही त्याचा. म्हणजे जाती म्हणजे नुसत्या ज्या जाती आहेत असं नाही. या आता म्हणजे मानवी समाजातल्या जाती आहेत, बरोबर. पुरुष आहे, स्त्री आहे, त्या समाजात परत भिन्नता आली. लहान मुलं आहेत ती परत भिन्नता वेगळी. तरुण मुलं आहेत त्यांची भिन्नता वेगळीच आहे अजून. बघा ना, हे आपणच भाव वेगवेगळे ठेवलेले आहेत ना प्रत्येकाचे. वयस्कर लोक आहेत ते अजूनच वेगळे आहेत. आणि विविध जातीतले विविध वयस्कर लोक, त्यांच्या विविध गोष्टी. विविध जातीतले विविध तरुण मुलं, त्यांच्या विविध गोष्टी. काय किती फरक पडत जातोय प्रत्येक गोष्टीमध्ये. हा तर दादा फक्त 4 लक्ष योनी ज्या मानवांच्या आहेत त्याच्यातलं झालेलं आहे. बाकीची जनावर. पण हे सर्व भेद फक्त इथे. एकदा मेला की एकच राहतो तो जीवात्मा. आणि मग त्याचा जो भेद आहे त्या व्यक्तिमत्वाच्या जाणीवेतनं तो पुढे स्वर्ग आणि सप्त पाताळांच्या जाणीवेमध्ये त्याला बस्त केला जातो. एवढाच तो भाग आहे. पण जाणीव एकच, जीवात्मा. म्हणून या भूमिकेतनं जेव्हा तो जीवात्मा माझ्यात मिसळतो, म्हणजे आपण ते पाहिलं कुठल्याही जीवातला, कुठल्याही म्हणजे हत्ती असो काय असो, कोणी असो, आपण मागच्या उदाहरणं पण झाली सर्व. राक्षस असो, मला द्वेष करणारा असो, पण माझा भक्त होणं, माझीच आठवण सतत अंतरंग चतुष्टयात ठेवणं. मग शिशुपालही माझा भक्तच झाला आणि रावणही माझाच भक्त झालेला आहे, बरोबर. या भूमिकेतनं ते म्हणतात. म्हणून या अंतरंग चतुष्टयात जेव्हा फक्त ईश्वराची जाणीव भरून राहील तेव्हा ते समुद्रात, जसं त्यांनी म्हटलंय, ज्याप्रमाणे समुद्रात मिठाचा खडा मिळाला असता त्याचे अस्तित्व राहत नाही, म्हणून ते समुद्रासारखंच होऊन जातं. ते त्या प्रकारे तो माझा होऊन जातो. तव वरी नद नदीची नावे, तवची पूर्व पश्चिमेचे यावे, जवन येते आगावे समुद्रा माझी. मग कुठल्याही नद्या आपण म्हणतो, सगळीकडनं नद्या तर सध्या आता तर खूपच वाहत आहेत, आहे की नाही बरोबर. तर त्याला पश्चिम वाहिनी म्हणतो, उत्तर वाहिनी म्हणतो, दक्षिण वाहिनी म्हणतो, पण त्या शेवटी येऊन कुठे मिळतात? समुद्रालाच येऊन मिळतात. म्हणून त्यांची नावं त्या जोपर्यंत समुद्रापर्यंत येऊन पोहोचत नाही तोपर्यंत ते फक्त नावापुरतं राहणं, असं त्यांना म्हणायचं. हे चिकवणे एके मिसे, चित्त माझे ठाई प्रवेशे, येतले हो मग आपैसे मीची होणे असे. म्हणून हे कुठल्याही कारणाने फक्त त्याचं चित्त माझ्यापर्यंत येऊन पोहोचलं की त्याचा माझ्यात प्रवेश झालाच आहे म्हणून समजा. म्हणून साधना काय आहे हे जाणतेने समजून घेतलं पाहिजे.
म्हणून मन माझं ईश्वर चिंतनात गेलंय का, माझी बुद्धी ईश्वराच्या चिंतनात आहे का, त्याच्यामुळे चित्त माझ्या त्याच्यात जातंय की नाही. कारण प्राप्त काय करायचंय, ईश्वर प्राप्त करायचंय मला. मला एकाने प्रश्न आपल्या ग्रुपवरतीच विचारला होता ते षटचक्रांच्या बाबतीत. षटगुण ऐश्वर्य संपन्न आपल्याला व्हायचंय. षटचक्र हे त्याचं स्वरूप नाहीच आहे, लक्षात घ्या. षटचक्रांवरती जो विषय मध्ये एकदा आला होता ग्रुपवर, कोणी वाचलं असेल तर त्यांच्या लक्षात येईल. तर ही जी षटचक्र आहेत यांचं जाणीव त्यांच्या जागेवर आहेत नाही असं नाही, पण षटचक्र म्हणजे परमेश्वर आहे का. षटचक्राचा आणि परमेश्वराचा काही एक संबंध नाहीये, कारण तो षटगुण ऐश्वर्य संपन्न आहे. म्हणून त्यासाठी साधकांनी सुहास्य वदन प्रसन्न दर्शन निर्मलांतकरण मित मधुभाषण सदैव सत्याचरण एवं षड्विध सज्जन लक्षण ही बाणवली तरच सगळं शक्य आहे. अन्यथा त्या शक्ती आहेत ना, कोणी नाही कोण म्हटलेलं आहे का त्याला, पण ते म्हणजे परमेश्वर आहे का, त्यांना म्हणण्याचा भाग तो आहे. बरोबर आहे की नाही. आज कित्येक लोक असे आहेत की ज्यांचे काहीतरी चक्रांच्या याच्यावरती हे करून त्याप्रमाणे साधना करणारे आहेत, पण त्यांना देव मिळाला का. विशुद्ध चक्रापर्यंत येऊन पोहोचले, पण देव मिळतो का. तुकारामांना मिळाला ना, ज्ञानेश्वरांना मिळाला, नाही तर त्यांनी लिहिलं असतं ना हे करा म्हणून. ज्ञानेश्वरांनी कुठंच म्हटलेलं नाहीये, तुकारामांनी कुठं सांगितलेलं नाहीये, नामदेवांनी सांगितलेलं नाहीये. तर आमचे कुठलेच संत जर सांगत नसतील तर आपल्याला हे तपासून बघणं गरजेचं आहे की मी नेमकं काय करायला पाहिजे. ते चुकीचं आहे असं नाही, पण तो मार्ग माझ्यासाठी आहे की नाही बघायला पाहिजे ना. कारण त्या प्रकारे मी जीवन जगू शकत नाहीये. तुम्ही जाऊ शकतात का अरण्यात, तुम्ही दिवसभर त्यांच्या सांगितल्याप्रमाणे ते राहून त्याप्रमाणे उपास करून, कारण शरीर शुद्धी इतकी भयंकर सांगितली आहे त्याच्यामध्ये की त्या, कारण प्राथमिक गरज शरीर शुद्धीची आहे. स्थूलातली शुद्धी प्राथमिक सांगितली यमनियमांमधली, आणि एक एक ती शुद्धी करत करतच आयुष्य जात आहे. मग त्याच्यापेक्षा हे विहंगम स्वरूप जास्त चांगलं नाही. हा काय शेवटी जीवन माझं आहे बघा. कोण काय सांगताय आणि कोण मला माझ्या काय उपयोगाचं आहे हे मला पाहता यायला पाहिजे ना कुठे ना कुठेतरी. या भूमिकेत म्हणजे ते चुकीचं आहे असं पण मानायचं कारण नाही, पण तो मार्ग माझ्यासाठी नसेल तर बरोबर आहे असं. तर ह्या सर्व भूमिका आहेत. तर अगावरी फोडावयाची लागी लाहो मिळो का परिसाचे अंगी त्या जे मिळतीये प्रसंगी सोन्याची होय. म्हणजे आपलं जे अंतरंग चतुष्टय जर अशा भूमिकेतनं झालं तर काय होईल की ते ईश्वरापर्यंत जाऊन पोहोचेल. ईश्वर म्हणजे काय, परिसासारखा आहे. आपला टच त्याच्यावर त्याच्याशी झाला की तुमचं सोनं झालं म्हणून समजा जीवनाचं, असं ते म्हणतायत. म्हणजे परीस तोडायला हातोडा जो वापरला गेला समजा, तर त्या हातोड्याचं लोखंड परिसाला टेकल्याबरोबर तो हातोडा पण सोन्याचा होतोच ना, काय ते लोखंड तसंच राहणार आहे असं. म्हणून तुम्ही कुठल्याही भावाने जा त्याच्याकडे. परीस तोडायचा म्हणजे आला ना तोडण्याचा भाव, म्हणून कुठल्याही भावाने जा, पण आपण आपल्या अंतरंग चतुष्टयाला त्याला जर समर्पित केलं तर तो सहज आपल्यामध्ये घेऊन पोचतोय. त्याच्यामुळे त्याच्याशी दुश्मनीचा विषयच येत नाही आपल्यासारख्यांचा. लक्षात, ते कंस म्हणा किंवा शिशुपालाने जे केलं तर त्यांची गोष्ट आहे, काय आपल्याशी संबंधित नाहीयेत त्या. कारण ते आपण आचरण करू शकणार होत का. चला मी कृष्णाला हे करणार, इथून पुढे तो श्वास करणार, आपण करू शकत नाही होत. म्हणजे करू शकत नाही त्या गोष्टी कशासाठी. वाघ यांनी तसं म्हटलंय म्हणून बाकी यांनी पाहे पा वल्लभाचे नि व्याजे तिया व्रजांगणाची निजे मद मिनलिया काय माझे स्वरूप नव्हती. म्हणून या ज्या सर्व गोपिका वगैरे ज्या होत्या त्या मनापासून मला माझा पती मानत होत्या. म्हणून पतीच्या जाणीवेतनं ते ज्या काय मला मानत होत्या त्याच्यामुळे त्या माझ्यापर्यंत येऊन नाही का पोचल्या. म्हणजे ईश्वराला पतीच्या भावानातलं, पतीचा भाव म्हणजे कामवासनेच्या जाणीवेतनं जरी तुम्ही ते केलं तरी सुद्धा ईश्वर प्राप्ती ही होणारच आहे.
असं म्हणते. पण ती जाणीव त्या पतीची असते, लक्षात आलं का? असं त्यांना म्हणायचंय. ना तरी भयाचे निमिसे माते न पविजेची काय कंसे ही अखंड वैरवशे चैत्यादिकी. तो कंस माझ्या जन्माची वाट पाहत होता आणि त्या भयामुळे सतत जन्म झाल्यानंतर तर अजूनच. आता साधा विचार आहे, श्रीकृष्णाचा जन्म व्हायच्या अगोदर आता कृष्ण कधी जन्मतो, पुढचा मुलगा कृष्ण कधी जन्मतो, तो मला मारणार आहे की नाही, ही जाणीव सतत त्याच्या डोक्यात होती बघा. अनुसंधान ते होतं, हे म्हणायचंय त्यांना. तर तेव्हा त्यांनी आणि त्याच्यामुळे तो हा जन्म झाल्याबरोबर ते काय मायाचं म्हणजे गणितच वेगळं, त्याच्या कंसाला कळलंच नाही हा कुठे गेला नंतर. म्हणून त्याच्या शोधामध्ये परत तो मोठा होईपर्यंत, मोठा म्हणजे किमान तो 6-7 वर्षाचा होईपर्यंत कंसाला मागे राहावंच लागलं त्याच्या. म्हणजे जवळजवळ 14 वर्ष गणितासाठी, त्याला 12 वर्षाचं तो श्रीकृष्णाने कंसाकडनं करून घेतलं. कुठल्या भूमिकेतलं समजून घ्या या वेळा. दुष्ट हा त्याच्यामुळे. आणि म्हणून तो मेला कृष्णाच्या हातानेच बसला ना, परिसाला चिकटला. हो, आलं का लक्षात? असं त्यांना म्हणायचंय. एनिवे, तसं शिशुपालाचही तेच झालं. चैत्यादिका म्हणजे चैदी देशाचा तो राजा शिशुपाल. असं अगा सोयरेपणेची नि पांडवा माझे सायुज्य यादवा की ममत्वे वसुदेवा दिका सकळ्या. अगा सोयरेपणेची पांडवा माझे सायुज्य यादवा, म्हणजे माझे जे सर्व सुहृद होते यादव कुळातले, त्यांच्या डोक्यामध्ये माझाच होता विषय. त्याच्यामुळे यादव कुळातलेच असल्यामुळे त्यांचाही माझ्यामुळे उद्धार झाला. ते माझ्यापर्यंत येऊन पोहोचले. आणि ज्यांनी माझी मुलगा म्हणून सांभाळ केला, माझा पुत्र म्हणून सांभाळ केला, ते वसुदेव आणि देवकी हेही माझ्यापर्यंत येऊन पोहोचले. म्हणजे कसे भाव बदललेत बघा. सांगण्याचा हेतू काय, हे विविध भाव आहेत. अशा दृष्टीने नारदा ध्रुवा अक्रूरा शुकाहन सवनत कुमारा या भक्ती मी धनुर्धरा प्राप्य दैसा. म्हणजे या सर्वांना भक्तीच्या मार्गाने, म्हणजे प्रल्हादाला, ध्रुवाला, अक्रूराला, शुकाला आणि सनत कुमारांना, त्या सर्व लोकांना मी केवळ भक्तीच्या मार्गाने हे अर्जुना प्राप्त झालेलो आहे धनुर्धरा. बरं का? तैसाची गोपिकासी कामे त्या कंसा भयसंभ्रमे येरा घातका मनोधर्मे शिशुपालादिका. म्हणून तसाच मी गोपिकांना कामस्वरूपात त्या जाणीवेतनं त्यांचा उद्धार झाला. त्या कंसा भयसंभ्रमे, भयाने आणि संभ्रमाने कंसाचा हे झाला. येरा घातका मनोधर्मे शिशुपालादिक. म्हणून त्याच्या शिशुपालाचा अशा देशयुक्त जाणीवेतनं जरी त्यांनी माझी भजन केली तरी सुद्धा तो माझ्यापर्यंत प्राप्त झाला. आगामी एकला नीचे खागे मज येवो ये भलतेनी मार्गे भक्ती का विषय विरागे अथवा वैरे. म्हणून बा अर्जुना, मी सर्व मार्ग जेथे मिळतात असे एक स्थान आहे जिथं सर्व मार्ग येऊन पोचतात, असं मी एकमेव स्थान आहे. म्हणून जे जे आपल्याला दिलेले भाव आहेत त्या प्रत्येक भावाच्या जाणीवेतनं ईश्वराला पूजायचं. लक्षात आलं? म्हणून परंतु आपल्या वैशिष्ट्यपूर्ण असे जे भाव आहेत त्यांच्या जास्त जाणीवा जर वाढवल्या आपण, तर आत्मज्ञानाच्या पहिल्या जाणीवेपर्यंत पोहोचू शकतो. लक्षात आलं? म्हणून आणि त्याच्या स्वरूपातच जेव्हा मिळतो आपण, तेव्हा ते जाणीव, ते आपलं जीवन राहतच नाही, ते त्याला समर्पिलेलं, त्यांनीच चालवलेलं, तोच करणारा असं जीवन होऊन बसतं. ते मग ते त्याच्या प्रारब्धाच्या जाणीवेनं जसा असेल तसा तो संत मंडळी भुवत असतात. मी सर्व मार्ग जेथे मिळतात असे एक स्थान आहे. म्हणून भक्ती असो, विषय वाचना असो, विरक्ती असो, भय असो, वैर असो, कोणत्याही मार्गाने माझ्याकडे येता येते. एवढे मार्ग मी ओपन करून ठेवलेले. कुठेही जा. लक्षात? 370 कट करायचं का? करणार. 35 उडवायचं का? उडवणार. मला फक्त माझ्या देशाचं भलं कसं होईल बघायचं. अखंडत्व. मला तर योगी अरविंदांची पण आठवण आली. आपण म्हणतो ना अतिमानसिकता ते अवतरण झालंय का नाही झालंय. बघा ना हे कसं घडतंय.
कुठनं ऊर्जा येत आहे, त्या सर्व विविध अनेकात पडलेले जे तुकडे तुकडे व्हायची शक्यता आहे, त्याच्यात कसं एकत्व तयार होते, हे खूप मोठं प्रकारचं एक असं काय म्हणतो आपण त्याला, सुसंवादित्व आणण्याची यंत्रणा कार्य करत असते. उगाच नाही त्यांनी संपूर्ण भारताचा नकाशे लावलेले, आमच्या वडिलांनी पण लावलेले अखंड भारत. मग काय उगाच स्वप्न घेऊन बसलेत काय योगी अरविंद? खूप वेगळ्या आहेत बघा या जाणीवा. त्याच्यामुळे या भूमिका आपल्याला इतक्या त्रयस्थपणे जर पाहिलं, विरोध आहेत, वाईट शक्ती करणारे विरोध, पण हळूहळू त्या वाईट शक्तींना सपोर्ट करणाऱ्या ज्या थोड्या चांगल्या शक्ती असतात ना, त्या सुद्धा मूळ चांगल्या शक्तीकडे ओढल्या जातात. बघा ते सपो बसपो सगळ्यांनी पाठिंबा दिलाय. तुम्ही थोडा भूमिकेत पाहिलं तर लक्षात येईल बघा, आहे की नाही? आणि त्याची ती भाषण वगैरे ऐकली तर तुम्हाला म्हणजे ते अजूनच समजेल काय आहे हे सर्व. पण हा बदल जो आहे हा आपल्या जीवनामध्ये सामाजिक दृष्ट्या जो घडतो आहे तो बघता यायला पाहिजे आध्यात्मिक दृष्टिकोनात. लक्षात. म्हणून ही दृष्टी जी योगी अरविंदांनी द्यायचा प्रयत्न केला आहे, एकत्व काय आहे, अनेकत्वातलं एकत्व काय आहे, सुसंवादित्व काय आहे, या सर्व गोष्टी आपल्याला अशा प्रकारे समजू. आणि शेवटी हे कशासाठी करते चाललंय? सत्य स्थापनेसाठी चालू आहे. बघा, ऋतच्या निर्दोष न्यायाच्या जाणीवेसाठी. बघा ना सगळी बिलं कशी आलेली आहेत. स्त्रियांच्या, मुसलमान स्त्रियांचंही बिल आलंच ना 3 तलाकाचं. काय मोदीला स्वतःला काय करायचंय त्याच्यात, आहे की नाही? निर्दोष न्यायाची जाणीव आहे, हा, आहे की नाही? असं आहे. आणि परत त्याच्यामध्ये विशालता आणायची. ते फक्त 4 बायका मुसलमानच्या तेवढ्या पुरतच नाही ठेवलेलं, सर्व भारतातल्या मुसलमानांच्या जाणीवांसाठी ती स्थापना. आणि त्यांना जशा बाकीच्या स्त्रिया आहेत हिंदूंच्या, तसे अधिकार त्यांना मिळावेत. बघा ना हिंदू स्त्रिया कशा आहेत, आहे की नाही? हे सर्व बघता यायला पाहिजे. म्हणजे हे खरं कसं आतून पृथ्वीच्या गर्भात कसा बदल होतो आहे, हा पृथ्वीवरचा बदल आहे. बघा, कॉन्शियसनेस बदलतोय पृथ्वीचा. हा आपण असा विचार करत नाही. आपण अध्यात्म वैयक्तिक करायचं आहेच, परंतु आपल्या अध्यात्माला विशालत्व आणण्यासाठी बघता पण यायला पाहिजे ना. पंचमहाभूत बघता यायला पाहिजेत ना, तर या अभिषेकाला अर्थ आहे ना काहीतरी. नाही तर एवढंच हनुमंत त्याच्या डोक्यावर मी एवढं मोठं पाणी ओततोय आणि त्याने आपल्या डोक्यावर ओतलंय, बघा कसे वाहतच आहे की नाही? हा, म्हणून त्या जाणीवेने ते सांभाळता यायला पाहिजे. म्हणून त्या ह्याच्यावर आहे ना, आपलं ज्ञानेश्वरांच्या समाधीवरती एक जण पूजा करत होता, तर मागणं गुलाबराव महाराज म्हणत होते की अरे ती अंगठी काढ, माझ्या माऊलीला त्रास होतोय त्याचा. ही जाणीव तयार होणं केवढं महत्वाचं आहे. ही भक्ती नाही का? त्याच गुलाबराव महाराजांची ज्ञानेश्वरी वाचतोय ना आपण, त्यांच्या भक्तांनी लिहिलेली असेल, पण शब्द त्यांचेच आहेत ना, काही काय असेल असं ती भूमिका. एनिवे, चला पुढे जाऊ. आणि भलती या जाती जन्मावे, मग भजिते का विरोधावे, परी भक्ता का वैर्या व्हावे माझी याची. भलत्या जाती जन्मावे व मग माझी भक्ती करावी किंवा माझा द्वेष करावा. पण भक्त व्हायचे असेल तरी माझाच भक्त व्हावे, किंवा वैर करायचे असेल तरी ते माझेच करावे. लक्षात आलं? इतकं स्पष्ट सांगितलेलं आहे कृष्णाने. अगा कवणे एके बोले, माझे पण जरी झाले तरी मी होणे आले हातानी रुते. अर्जुना, कोणत्या का निमित्ताने होईना माझा संबंध जुळला व माझे ध्यान लागले की खात्रीने तुझ्या हाती माझी प्राप्ती आली समज. पण हे सर्वात महत्वाचं, ध्यान लागणे. आपण ध्यान लागणे म्हणजे असं बसा, असं करा, हे असं करा, ते तसे ते करा, त्याला विरोध आहे असं नाही. पण अंतरंग चतुष्टयाच्या सर्व जाणीवा मी ब्रह्म आहे या जाणीवेपर्यंत पोचत्या करता यायला पाहिजे. कारण त्या साधनेतच हे सांगितलंय, मन आणि बुद्धी एका ध्येयाने पीडित व्हायला पाहिजे.
आणि त्या श्वासाच्या जाणीवेवरती ती स्थिरता प्राप्त व्हायला पाहिजे. म्हणजे मन आणि बुद्धीचं समत्व एका ध्येयाकाराने प्रवाहित होतं, तेव्हा तो गुरु आज्ञाचक्रापाशी त्या हाराला, त्या तुमच्या कर्मांच्या फुलांचा स्वीकार करत असतो. तुगाच नाही करणार तो, नाही तर मन काहीतरी भक्तीकडे झाले, आज्ञा डोळ्यात बघतोय तो, असं अभिप्रेत नाही, असं नाही, ही भक्ती नाही होऊ शकत. म्हणून सोहम साधनेला सुद्धा भक्तीत परावर्तित करता येईल. साधना करत असताना सुद्धा भक्ती उदित व्हावी, का न व्हावी? लक्षात आलं? ही भूमिका त्याच्या पाठीमागे. म्हणून कारण शेवटी ते झाल्याशिवाय ते येणारच नाही, हे लक्षात ठेवा. पण बाकी कितीही ठोठो करत बसलो ना तरी त्याचा काही तसा उपयोग होणार नाहीये. सात्विकता वाढेल, तुम्हाला लोकांना तुम्हाला लोक चांगलं म्हणतील, हे सगळं होईल. तुम्ही लोकांवर चांगले बोलाल, कराल. नुसतं चांगलं बोलणं, चांगलं हसणं, लोकांशी चांगलं वागणं म्हणजे देव भेटतो का? आहे की नाही? नाही तर सगळ्यांनाच भेटला असता ना. तसं इथं दिलेलं नाही, चांगलं बोला असं लिहिलंय का कुठे? इथं असं कुठेच दिलेलं नाहीये. आनंदी राहा सतत, हास्य क्लबला जात जा म्हणजे देव भेटेल, असं कुठे लिहिलंय का इथं? असं कुठेच नाही लिहिलेलं, लक्षात ठेवा. म्हणून त्याचं मूळ काय म्हणायचं आहे हे कळलं पाहिजे. लोक काय होतात, बाह्य जाणीवेतनं जातात. फक्त बाह्य जाणीवेंना बहिर्मुखताच आहे, तात्पुरतं बरं वाटणं आणि कायम स्वरूपी आनंदात राहणं, या दोन गोष्टीत खूप फरक आहे ना. म्हणजे मी दुःखी असलो तरी आनंदी असणं, ही जाणीव खूपच वेगळी जाते ना, आहे की नाही? या भूमिकेतनं आपल्याला साधनेचं स्वरूप कळलं पाहिजे, असं त्यांना म्हणायचं. एनिवे, या लागी पाप योन ही अर्जुना का वैश्य शूद्र अंगना माते भजता सदना माझ्या येती. म्हणून याच्यातलं कोणीही जरी असेल, त्यांनी जर मला माझं भजन केलं, माते भजता, ते माझ्या सदनीच येतात, म्हणजे माझ्या हृदयातच येतात. असं किम पुनर्ब्राह्मणा पुण्या भक्ता राजर्षयस्तथा अनित्यम सुखम लोकमिमम प्राप्य भजस्व माम. मग पुण्यशील ब्राह्मण व राजर्षी जर माझे भक्त असले तर ते मला पावतात, हे काय सांगायचे? म्हणून अर्जुना, या नाशिवंत व दुःखदायक मृत्यू लोकात तू जन्माला आहेस, म्हणून माझे भजन कर. कशाला? आता हे जे सांगितलेलं आहे इथलं, हे त्या काळाशी अनुरूप असं सांगितलेलं आहे. इथं जो ब्राह्मण शब्द वापरलेला आहे ते विविध ऋषीमुनी जे आहेत, अगस्तीन सारखे आहेत, किंवा त्या काळातले किंवा त्याच्या अगोदरचे होऊन गेलेले ऋषी, यांच्या संदर्भामध्ये त्यांनी वापरलेले हे आहेत गोष्टी, लक्षात ठेवा. म्हणून इथं ब्राह्मण म्हणजे आत्ताचा ब्राह्मण लक्षात घेऊ नका. मी अगदी स्पष्ट सांगतो तुम्हाला या गोष्टी. मी सुद्धा ब्राह्मणच आहे, नाही असं नाही, परंतु त्या ब्राह्मणत्वाचा आणि इथं वापरलेल्या ब्राह्मणत्वाचा सुतराम संबंध नाही. चुकीचं होईल नाही तर ते आलं का लक्षात? या भूमिकेतनं मी सांगतोय. मग वर्णा माझी छत्र चामर, म्हणून मग वर्णा माझी छत्र चामर स्वर्ग जयाचे अग्रहार मंत्र विद्येसी माहेर ब्राह्मण जे. म्हणजे जे पूर्वीचे ब्राह्मण होते, जे त्यांचं मंत्र जागर, जे काही प्रकारची त्यांची जीवनाची बांधणी होती, आणि जसं राजाचं जसं छत्र चामर असतं की नाही, की त्याच्या छत्रीवरनं जो खाली बसलाय तो राजा असं समजलं जातं, तसं त्याप्रमाणे राजाच्या चिन्हात जसे छत्र चामर हे चिन्ह दिसतं, त्याप्रमाणे सर्व वर्णांमध्ये जे ब्राह्मण श्रेष्ठ मानले जातात, म्हणजे स्वर्ग म्हणजे ज्याचा इनामगाव होय, स्वर्ग म्हणजे इनामगाव, म्हणजे ते इतके शुची पूर्ण होते, शुद्ध होते, आणि ते सतत माझ्या जाणीवेमध्ये, अंतरंग चतुष्टयाच्या जाणीवेतने इतके माझ्यासाठी होते की स्वर्ग हे त्यांच्या बाकीचं त्यांचं प्रारब्ध असेलही काय असेल ते असेल, परंतु त्यांना
स्वर्ग सुख हे आंदण म्हणून दिलेलं असायचं. आंदण म्हटलं त्या लोकांना. म्हणून एवढ्या शुची पूर्णपणे मंत्र घोष करणं, कारण त्यावेळेला एवढं ते संस्कृताचं ज्ञान सर्वांनाच होतं तसं त्या काळामध्ये, नाही असं नाही. आता कसं मराठी सर्वांनाच येतं, परंतु ज्ञानेश्वरी काळाला मराठी वेगळं लागतं, परत तसातला तो भाग आहे या भूमिकेतनं. म्हणून ज्याचा इनामगाव होय व जे मंत्रविद्येचे माहेरघर होय, म्हणून ते इतके त्यांचं मंत्रविद्ये त्यांच्यामध्ये त्यांच्या अंगात रुजलेली असायची, असे ते ब्राह्मण म्हटलेले त्यांनी, बरं का. म्हणून जे पृथ्वीतळीचे देव ते या पृथ्वीवरचे देव मानले जायचे. जे तपोवतार सावयव ते सर्व त्यांच्या ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रियांच्या अवयव ते तपपूर्ण होते, तपपूर्त जीवन जगत होते, असे ते लोक होते, ते ब्राह्मण लोक. सकळ तीर्थासी दैव उदयले जे, म्हणून जे भूमीवरील देव होत, जे मूर्तिमंत तपच अवतीर्ण झाले व जे सर्व तीर्थांचे उदयाला आलेले भाग्यच होय, अशी त्यांची डेफिनेशन केली आहे. इथं लक्षात ठेवा, अशी जी लोक आजही असतील ती त्यांना ब्राह्मण म्हणा. हरकत नाही, म्हणजे कृष्णाच्या भूमिकेत ना, आणि किंवा ज्ञानेश्वरांच्या भूमिकेत लक्षात. म्हणून ते म्हणतात जे अखंड वसिजे यागी, जे वेदांची वज्रांगी, जयाची दिठीची उत्संगी मंगळवाडे, ज्यांचे ठिकाणी यज्ञ हा नित्यवास करतो, जे वेदांचे कवच आहेत, ज्यांच्या कृपादृष्टीच्या मांडीवर बसले असता सर्व कल्याण होते. म्हणून त्यावेळेला ब्राह्मणांना विशेष मान असायचा त्यांचं. ते जसं आपण आता म्हणतो ना, गोंदवलेकर महाराज जर आपल्या घरी आले तर विचार करा, आहे की नाही. हे संत मंडळी आपल्या घरी आले तर काय होईल. ही जी काही संकल्पना आहे त्या जे आपण कुठेतरी या जाणीवेत असतो की त्याच्यामुळे आपल्याला स्वर्ग प्राप्ती होईल, आपल्याला काहीतरी पुण्यकारक आपल्या आयुष्यात काहीतरी घडेल या भूमिकेत. पण ते जीवन कसं होतं ते जीवन पाहिल्यावर हे समजतं आपल्याला, ही भाव तयार होतो. त्या भूमिकेत म्हणतायत हा नित्य वास करतो, ज्यांचे ठिकाणी मूर्तिमंत तपज अवतरण झाले व जे सर्व तीर्थांचे उदयात आलेले भाग्यच होय, ज्यांचे ठिकाणी यज्ञ हा नित्य वास करतो, जे वेदांचे कवच आहेत, ज्यांच्या कृपादृष्टीच्या मांडीवर बसले असता सर्व कल्याण होते. म्हणून त्यांच्या कृपेत असणं फार महत्वाचं आहे. अशा म्हणून आपण कुठले यज्ञ म्हणून आपण जे यज्ञ करतो, मन आणि बुद्धीचे यज्ञ जे मी म्हणतो, त्या यज्ञाच्या जाणीवेवरती आत्ताचे जे सर्व संत सत्पुरुष आहे हे कसे त्यांचा अनुग्रह घेणं म्हणजे त्यांच्या कृपेच्या मांडीवर बसण्यासारखंच आहे. लक्षात घ्या, अशी ती कृपेची मांडी आहे. कारण ते जीवन तपपूत झालेलं आहे. मन आणि बुद्धीच्या यज्ञाच्या जाणीवा सातत्याने पेटलेल्या आहेत. हो, आत्मज्ञान झालं तरी पुढे जायचं चालूच आहेत यज्ञ. ते यज्ञ थांबलेले नाही आहेत, त्यांचे साधना सुरूच आहेत या भूमिकेतनं. ज्यांच्या जयाचे ये आस्थे चेनी वे बोले, सत्कर्म पाल्हाळी गेले, संकल्पे सत्य जियाले जयाचेनी, ज्यांच्या धर्मश्रद्धेच्या ओलाव्याने पुण्यकर्माचा विस्तार झाला व ज्यांच्या सत्य संकल्पाच्या सामर्थ्याने जगात सत्य जिवंत राहते. बघा, म्हणजे आतापर्यंतच हे सर्व ज्ञान, इवन आपण हे भगवद्गीता म्हणतो, ही गीता जोपर्यंत ज्ञानेश्वरांनी ती प्राकृतात आणली नाही तोपर्यंत गीता हे ज्ञान किती लोकांना होतं गीतेमधलं. पण ते आलं कोणाकडनं कुठपर्यंत? ज्ञानेश्वरांच्या काळापर्यंत ते ज्ञान होतच ना, आजही आहेतच की. आज गीतेचे पाठ करणारी ही लोक आहेतच, बरोबर आहे की नाही. म्हणजे या अशा प्रकारच्या लोकांकडूनच हे ज्ञान पुढे प्रवाहित होत आहे. लक्षात घ्या. म्हणून त्यांचे उपकार मानायला नकोत का? उपनिषद, वेद आजही जे आपल्याला माहिती आहेत ते त्या काळामध्ये कोग्यांनी पाठ केले, त्यांनी पाठ केले. आणि नुसते पाठ केले नाही, मुखोद्गत झोपेत जरी बोलले तरी त्यांना उपनिषद पाठ. आज आपल्याला उपनिषदाची एक ओवी पाठ करायची म्हटलं तरी 10 दिवस वाचून बसवला, अर्थ कळत नाही बेसिकली पहिली गोष्ट.
पाठ तर अजून लांब राहिला. केलंय ना पण त्यांनी, मग ते उगाच केलं का, हा विचार करा. म्हणून आज आपल्याला ते माहिती होत आहे. आणि हे जर केलं नसतं त्यांनी तर उपकार कोणाचे आहेत, त्या लोकांचे उपकार आहेतच ना, आहे की नाही. ही भूमिका आहे त्यातली. म्हणून जगात सत्य जिवंत राहते असं त्यांना म्हणायचं. त्याच्यामुळे जयाचे निगा बोले अग्निसे आयुष्य जाहले, म्हणून समुद्रे पाणी आपुले दिधले यांची या प्रीती. ज्यांच्या वचनाने अग्नीला आयुष्य प्राप्त झाले, म्हणून ज्यांच्या प्रेमाकरिता समुद्राने आपल्या पाण्यात अग्नीला राहण्यास मान्यता दिली. आता या दोन गोष्टी आहेत. त्याच्या पुढचा अजून एक श्लोक वाचतो. मिया लक्ष्मी डावलोनी केली परवती, फेडोनी कौस्तुभ घेतला हाती, मग ओढविली वक्षस्थळाची वांखती चरणरजा. अर्जुना, माझ्या वक्षस्थलाच्या ठिकाणी असलेल्या लक्ष्मीला मी तेथून दूर केले. म्हणजे हे ब्राह्मणांसाठी केला यांनी, विष्णूनी म्हणजे परमेश्वराने. लक्ष्मीला मी तेथून दूर केले व वक्षस्थळावर असणारा कौस्तुभ मणीही तेथून काढून हाती घेतला, व मग ज्यांच्या चरणाचे रजकण धारण करण्याकरता मी आपल्या वक्षस्थळाची खळगी ज्यांच्या समोर केली. अशी लोक भक्त समजून घ्या की भक्तांकरता ईश्वराने स्वतःच्या हृदयाच्या ठिकाणी असणारी लक्ष्मीला सुद्धा बाजूला ठेवलं, आणि तो कौस्तुभमणी जो त्याच्या हृदयामध्ये तो सुद्धा बाजूला करून तिथं जी खळगी आहे तिथं त्यांना स्थान दिलं असं म्हणत पाहिजे. एवढं त्याच्या जाणीवेमध्ये त्या भक्ताची जाणीव त्याच्यामध्ये आहे. लक्षात आलं. आणि हे कुठल्या लोकांसाठी आहे, अशा प्रकारे जे ब्राह्मण म्हणून आहेत त्यांच्यामध्ये लक्षात असासाठी. म्हणून तर इथे आपण आता थांबूयात. हरिओम तत्सत, हरिओम तत्सत, हरिओम तत्सत. सद्गुरुनाथ महाराज की जय. सद्गुरुनाथ महाराज की सत.